नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतो आहे ब्रेडचे गुलाबजाम। ब्रेडपासून बनणार आहे एक गोड पदार्थ, अतिशय सोपा। 6 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत मी, पांढरी ब्रेड घेतलेली आहे। त्याचे काठ मी काढून घेतलेले आहे, ते ब्राऊन काठ जे असतात ते काढून घ्यायचे आणि याला छान कुस्करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी टाकलेले आहे 2 ते 2.5 मोठे चमचे मिल्क पावडर आणि एक वाटीभर दूध घेऊन याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान आपल्याला हा डो याचा करून घ्यायचा आहे। छान भिजवून घ्यायचं आहे, कुस्करून छान डो करून घ्यायचा आहे। थोडंसं छान कुस्करून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ आणि ते थोडं मुरल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं मुरल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे मी। कॉर्नफ्लॉवरमुळे थोडासा क्रिस्पीपणा आपल्या गुलाबजामला येणार आहे। कॉर्नफ्लॉवर टाकून ते छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ पुन्हा आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया। गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा पाक, 1 वाटी साखर घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये 1च वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1 तारी पाक आपल्याला याच्यासाठी बनवून घ्यायचा आहे। गुलाबजामचा पाक जो असतो तो 1 तारी पाक असतो, जास्त घट्ट पाक तो नसतो। अशा प्रकारे आपल्याला छानपैकी ही साखर याच्यामध्ये विरघळू द्यायची आहे आणि 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। कोणी पाहुणे येणार असतील घरी तर पटकन होणारा हा गोड पदार्थ आहे। घरातल्या अवेलेबल साहित्यामध्ये होणारा अतिशय छोटी कृती आहे आणि खूप इझी असा हा पदार्थ आहे आणि खूप छान लागतो। हे बघा, हे मुरलं आहे छान। आता आपलं याच्यानंतर आपल्याला याचे गुलाबजामसारखे गोळे करून घ्यायचे आहेत। थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे मी आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे, कोणी लंबे करतं कोणी गोल करतं, तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे आहेत त्या आकाराचे मोठा लहान साईज घेऊन याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। माधुरी स्पेशलची खासियत आहे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये। त्याप्रमाणे अगदी फक्त आपल्या 3 ते 4 गोष्टी याच्यासाठी लागतात। व्हाईट ब्रेड, दूध, मिल्क पावडर आणि साखर, बस एवढ्या याच्यामध्ये आपला हा पदार्थ होतो आहे। पटकन होतो आहे। कोणी पाहुणे अचानक येतात आहे कळलं की हातोहात आपण हा पदार्थ करू शकतो। छान गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला गुलाबजाम। या प्रकारे सगळे गोल मी करून घेतलेले आहे। हे बघा, एका डिशमध्ये हे मी गोल ठेवलेले आहेत। हे आता आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये, तुपामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तळू शकता। एक लहान कढई घेतली आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि अगदी हलकं, जास्त ते डार्क होणार नाही, जळणार नाही याची काळजी घेत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम। मी मुद्दाम छोटी कढई घेतलेली आहे। छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे, मात्र जळूही द्यायचे नाही आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपला हे गुलाबजाम तयार होतात आहे, तळल्या जातात आहे। खूप पटकन होणारी रेसिपी आहे, कमी साहित्यातली आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहज गोड करायचा पदार्थ म्हणून सुद्धा आपण एखाद दिवशी हा ट्राय करू शकतो। कोणी घाईघाईत येणारे पाहुणे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा ट्राय करू शकतो। हे बघा, अशा प्रकारे मी गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि आता हे गरम गरम गुलाबजामात आपण जो साखरेचा पाक केलेला आहे त्या पाकामध्ये टाकायचे आणि सोबत गॅसही पुन्हा सुरू करायचा आहे पाकाचा आणि पाकामध्ये ते छान शिजवून घ्यायचे आहे। म्हणजे आपला पाक गुलाबजामच्या आतपर्यंत छान जाणार आहे आणि तो गुलाबजाम छानपैकी मुरणार आहे। आहे की नाही सोपी रेसिपी, अतिशय पटकन होणारी, कमी साहित्यातली अशी ही आपली रेसिपी आहे ब्रेडचे गुलाबजाम। याच्यामध्ये हवं असल्यास तुम्हाला मिल्क पावडरसोबत थोडासा खवाही टाकू शकता किंवा मिल्क पावडर वगळून खवा पण घेऊ शकता। हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। स्पेशल रेसिपी, कालच इलेक्शन झालेलं आहे, BJPचा झेंडा फडकणारच आहे, तर तोंड गोड करूया, गुलाबजाम खाऊया। घरी बनवलेले पटकन पांढऱ्या ब्रेडचे तयार झालेली झटपट रेसिपी ब्रेडचे गुलाबजाम। होणाऱ्या विजयाचा आनंद आपण सध्या घेतो आहे, आजच आपण हा आनंद घेऊया। कालच इलेक्शन झालेले आहेत आमच्या इथे। नक्की करून बघा, कशी झाली ती मला सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।